भारत आणि चीन संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत. 1962चा भारत-चीन युद्ध असो, या 2017चा डोकलाम वाद, 2020चं गलवान संघर्ष, हे मोठे टप्पे लक्षात घेता पंतप्रधान मोदींचा चीन दौरा एक असा दौरा ज्याच्याकडे फक्त भारताची नाही तर जगाचे लक्ष लागले होते. आर्थिकदृष्ट्या पाहता भारतातून चीनला जाणारी निर्यात खूप कमी आहे, पण चीनकडून भारतात येणाऱ्या वस्तूंची संख्या प्रचंड आहे. हे तफावत कमी करणं हा मोदींच्या दौऱ्याचा एक मुख्य उद्देश होता. विशेषतः भारतीय शेती उत्पादन, औषध निर्मिती आणि IT सेवा यांना चीनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळावा यावर भर देण्यात आला. आता आर्थिक मुद्द्याबरोबरच दुसरा अत्यंत संवेदनशील मुद्दा तो म्हणजे जागतिक राजकारण. भारत आणि चीन ब्रिक्स आणि SCO सारख्या मंचावर एकत्र काम करतात. या दौऱ्यात हवामान बदल, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देश जर सहकार्य वाढवतात तर जागतिक स्तरावर